नमस्कार मित्रांनो, सुधीर श्रीराम ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तरी आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. शेळीचा जार किंवा वार पडण्यासाठी कोणते औषध पाजायचे या व्हिडिओवरती आज आपण अभ्यास करणार आहोत. तरी मित्रांनो, शेळीचा जार हा नियमित वेळेत पडला पाहिजे, म्हणजे गर्भाशयाची पिशवी साफ झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपली शेळी मेंढी गाभण राहायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर आपल्या शेळीचा जार आतमध्ये राहिला असेल तर आतमध्ये इन्फेक्शन तयार होते. कधी कधी आपल्या शेळीच्या मायांगावाटे घाण पडत राहते, जशी की पुवासारखी. त्यामुळे शेळी सारखी कुजमल्यासारखी राहते. त्या गोष्टी होऊ नयेत त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत आणि यावरती उपचार काय केले पाहिजेत, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, गोठ्यामध्ये आणि आपल्या शेळ्यांमध्ये खूप प्रमाणाचे आजार असतात. तरी आज आपण ह्या व्हिडिओ बनवत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ज्या आजाराविषयी माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की विचारा. शेळी वेण्याच्या आधी तुमच्या गोठ्यांवर मित्रांनो हे औषध उपलब्ध पाहिजे, जेणेकरून आपलीच परत धावपळ होणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला एक औषध सांगतो की जे हे स्क्रीनवरती दाखवलं आहे ते तुम्ही पहा. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे औषधं आहेत, पण हे औषध आयुर्वेदिक आहे, त्यामुळे जास्त शेळीला कळा देण्यास ताण होणार नाही. तरी ह्या औषधाचं नाव एक्झापार आहे मित्रांनो. अजून एक औषध आहे पार्चुटोन नावाने, तेही वापरू शकता. जे तुमच्या जवळच्या मेडिकलमध्ये उपलब्ध होईल ते वापरू शकतात. मित्रांनो, जार न पडण्याची कारणे भरपूर आहेत, तर आपण थोडा त्यावरती अभ्यास करूया, म्हणजे तुमच्याकडून ह्या गोष्टी टळतील आणि गोठ्याचे व्यवस्थापन पद्धतशीरपणे चालू होईल. तर मित्रांनो, गाभण काळात जे करडू तयार होत असते ते शेळीच्या कॅल्शियमपासून बनलेले असते. शेळीच्या अंगातील काही घटक कमी प्रमाणात होऊ लागतात, पण ह्या आपल्याला लक्षात येत नाही, जसे की व्हिटॅमिन्स, फॉस्फरस, मॅग्नेशियम अशा अनेक प्रकारचे घटक कमी झाले नाही पाहिजे. जसे आपल्या शेळीच्या मिनरल मिक्सचरची ही गरज खूप असते, पण आपल्याला ही गोष्ट लक्षात न येता आपण तिला कुठल्याही प्रकारचं कधीच मिनरल मिक्सचर चारत नाही. त्यामुळे आपण शेळीला मिनरल मिक्सचर खुराक हे गाभण काळात दिलेच पाहिजे, म्हणजे आपली शेळी मेंढी ही दूध पण चांगल्या प्रकारे देते, करडांची वाढ ही व्यवस्थितरित्या होते. त्यामुळे मित्रांनो, आपण हे एक्झापार किंवा पार्चुटोन औषध वापरू शकता. मित्रांनो, दोन्हीपैकी कोणतंही एक औषध वापरा. शेळीतील प्रमाण हे पाजण्याचे 40 ते 50 मिलीपर्यंत वापरले पाहिजे. जर शेळी ही पहिला रुपाट असेल किंवा बारीक शेळी असेल तर 40 मिलीच वापरा. शेळी वेल्यानंतर साधारणतः हे औषध 25 ते 30 मिनिटांनंतर पाजायचे आहे, म्हणजे जार हा व्यवस्थितरित्या पडून जाईल. शेळीच्या गर्भाशयाची पिशवी साफ होईल आणि आपली पुन्हा गाभण राहण्यास अडचण येणार. तर दुसऱ्या दिवशी मित्रांनो हे औषध 3 ते 4 दिवस 25 मिलीपर्यंत पाजायचे. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या आजाराविषयी माहिती नक्कीच तुम्हाला लवकर येईल. जरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर गोठ्यामध्ये अडचण आली तर ती कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवून पाठवेल किंवा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेन. धन्यवाद मित्रांनो.